सूर्या प्रकल्पाच्या टनल बोगद्याच्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेप्रकरणी आता 17वा दिवस आहे आणि आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पाहणी दौरा आहे। या संपूर्ण घटनेबाबत ही घटना कशी घडली आणि 17 दिवसात काय काय जो पोकलेनचा ऑपरेटर आहे तो अडकलेला आहे त्या संदर्भात काय उपाययोजना केली याची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके सर आहेत। सर सांगा की काय नेमकं ह्या 17 दिवसात आपण त्या बचावासाठी काय काय प्रयत्न केले? ही दुर्दैवी घटना 29 मे रोजी घडलेली आहे संध्याकाळी आणि 29 मे 2024 रोजी घडलेली आहे आणि ही घटना जे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना MMRD मार्फत जे राबवण्यात येत आहे त्याचं जे पाईपलाईनचं काम चालू होतं आणि इथून जे ठाणे क्रीक आहे ह्या ठाणे क्रीकमधून त्यांचा अंडरग्राऊंड टनेलचं काम चालू होणार होतं। त्यासाठी जो शाफ्ट तयार केलेला होता त्या शाफ्टमध्ये त्या स्ट्रक्चर बनवून JCB मार्फत त्यांचं काम 120 चालू होतं। त्यावेळेस ही दुर्दैवी घटना 29 मे रोजी घडलेली आहे आणि त्या दिवसापासून आम्ही NDRFची टीम आणि सर्व एक्सपर्ट वसई विरार महानगरपालिकेचे फायर ब्रिगेड ठाणे महानगरपालिकेचे एक्सपर्ट या सगळ्याच्या मार्फत आम्ही सर्च ऑपरेशन चालू केलं होतं। पण अनेक पडणारा पाऊस आणि साईटवरच्या कंडिशन्स आणि स्ट्रक्चरची स्टॅबिलिटी या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन ते काम करण्यात येत होतं। पण ते इतके दिवस काम केल्यानंतरही खूप मोठा वॉल त्याच्यावर कोलॅप्स झाला असल्यामुळं जवळपास 1000-1500 टनाची ती वॉल असल्यामुळे ते ब्रेक करून काढण्यात आलेले आहे आणि आता आम्ही इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, कोस्ट गार्ड आणि NDRF या सर्व एक्सपर्टच्यांना बोलवले आहे आणि ते रात्री त्याची पाहणी केलेली आहे आणि यानंतर आता ते इंडियन आर्मीच्या मार्गदर्शनाखाली हे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येणार आहे। या घटनेची तपासणीसाठी आपण VJTIची अशी टीम गठीत केलेली MMRDने त्याचा काय अहवाल आला आहे काय नेमकं कारण? दुसऱ्या दिवशीच VJTIचे प्रोफेसर HOD जे बोंबळे सर आहेत त्यांनी इथे येऊन ह्या स्ट्रक्चरच्या स्टॅबिलिटीबाबत ज्या काही इन्स्ट्रक्शन दिलेत त्याप्रमाणे MMRDने आणि LNTने ते काम केलेले आहे। सर यामध्ये नातेवाईकांनी अशी मागणी केलेली आहे की याच्यामध्ये जे दोषी असतील ज्याच्यामुळे ही दुर्घटना झाली त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, त्याबाबत आपण काय बोला? नाही, ही दुर्दैवी घटना घडलेली आहे त्याचा पोलीस तपास करत आहेत। त्याबद्दल जी काय कारवाई होईल ते पोलीस प्रशासनामार्फत होणार आहे। परंतु ही दुर्दैवी घटनेमध्ये त्या जी फॅमिली सफर झालेली आहे त्याला जी आर्थिक मदत आहे ती LNT मार्फत करण्यात येणार आहे। प्रभाकर कुडाळकर, ABP माझा, वसई वर्सोवा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।